हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर राणी जी आहे ती आता इथे विक्रांतसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि राणीला दिसते की विक्रांत कसले तरी पेपर्स वाचतोय. तर त्यावेळी ती ठरवते की हे पेपर्स जे आहेत ते पेपर्स नक्की कशाचे आहेत आणि ते मला हे पाहायला हवेत. तर त्यासाठी राणीने ती जी कॉफी आणलेली असते ती विक्रांतच्या हातावरती अगदी मुद्दामून सांडलेली आहे. तर विक्रांतचं लक्ष नसतं. तर त्यावेळी तो तिला ओरडतो की हे सगळं काय आहे असं म्हणत त्याचा हात भाजलेला असतो. तो लगेचच हात धुण्यासाठी बाहेर पडतो आणि त्यानंतर राणीला कळते की विक्रांत जे आहे तो बाहेर गेलेला आहे. तो त्याच वेळी त्या संधीचा फायदा घेते. ती लगेचच ते पेपर्स वाचू लागते आणि पेपर्स वाचल्यानंतर तिला कळते की हे फॅक्टरीचे पेपर्स आहेत आणि ही फॅक्टरी विकण्यासाठी हे पेपर्स रेडी केलेले असतात. तर त्यावेळी ते पेपर्स वाचून तिला खूप मोठा धक्का बसतो. ती शॉक होते. त्यानंतर आता राणी विचार करते की हे सगळं मला इंद्रजी सरांना सांगायला हवं. तर त्यासाठी आता तिला कळत नाही की काय करावं. तेवढे तिच्या लक्षात येते की अरे हां, ती मोबाईलमध्ये लगेचच त्या पेपर्सचे फोटो काढायला सुरुवात करते. मनात विचार करते की विक्रांत सर असं का करत आहेत, ते ही फॅक्टरी का विकणार असतील. तर त्यानंतर आता राणीने इथे फोटो काढायला सुरुवात केली आहे आणि एक एक करून सगळ्या पेपर्सची राणी तिथे फोटो काढायला सुरुवात करते आणि तिचे फोटो काढून देखील होतात. ती एकदा दरवाजाकडे पाहत असते तर एकदा फोटोकडे पाहत असते, कारण विक्रांत जर आला तर तिथेच तिचा खेळ संपेल हे तिला माहिती असतं. तर त्यावेळी आता तिचे फोटो काढून सुद्धा होतात आणि त्यानंतर ती सगळे पेपर्स नीटनेटके ठेवते आणि इकडे हा जो विक्रांत आहे तो पुढे हात वगैरे स्वच्छ करून केबिनकडेच येत असतो आणि त्यानंतर आता इथे तो आल्यानंतर राणी लगेचच ती जी कॉफी आहे सांडलेली ती साफ करत असते. विक्रांत पाहतो की राणी कॉफी साफ करत आहे. तर त्याला काहीच शंका वगैरे आली नाही. तर विक्रांत जो आहे तो त्याच्या चेअरवरती येऊन बसतो आणि बोलतो की तुझं लक्ष कुठे होतं गं. तर त्यावेळी राणी बोलते की सर ते काय आहे ना, होतं माझ्याकडनं असं कधीमधी गडबडीत, सॉरी हां, खूप भाजलं आहे का तुम्हाला. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की चल निघ आता. तर त्यावेळी राणी बोलते की सर तुम्हाला अजून कॉफी हवी आहे का. तर आता त्यावेळी विक्रांत बोलतो की निघ इथून असं म्हणत आता राणी जी आहे ती तो कॉफीचा मग जो आहे तो घेऊन तिथून जाऊ लागते. राणी गेल्यानंतर विक्रांत जो आहे तो आता त्या पेपर्सचाच विचार करत असतो. कधी एकदा तो डीलर येईल आणि कधी एकदा ही कंपनी मी त्याच्या नावी करेल आणि सगळं काही मी पैसे वगैरे घेऊन बसेल. तर त्यानंतर आता इथे त्याचा हाच विचार चालू असतो. तर आता इकडे मंदिरामध्ये इंद्रा, बाकीचे कामगार सगळेजण काम करत असतात. सगळ्यांचं डेकोरेशनचं काम चाललेलं असतं आणि इंद्रा जो आहे तो खुर्चीवरती हार घेऊन इथे वरती लटकवत असतो आणि त्याच वेळी आता राणी जी आहे ती तिथे येते. तो हार वरती लटकवणार एवढ्यातच त्याच्या हातात लावून तो निसटतो आणि इथे राणीच्या गळ्यात जाऊन पडतो. तर त्यावेळी इंद्राचं लक्ष जे आहे ते राणीकडे जातं आणि इंद्रा जो आहे तो राणीकडे पाहून हसतो आणि बोलतो की राणी तुला माहिती आहे का, लग्नापेक्षा आज तू या हारामध्ये खूप छान दिसतेस. तर त्यावेळी रतन बोलतो की म्हणजे मग तुमचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं का. असं बोलल्यानंतर इंद्रा हसतो आणि बोलतो की हो. तर आता राणी बोलते की बस करा तुमचं हे सगळं, बस झालं हां, पुरे झालं आता असं म्हणत राणी जी आहे ती लगेचच तो हार काढते आणि इंद्राला बोलते की सर मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तर लगेचच इंद्राला ती बाजूला घेऊन येते आणि इंद्रा बोलतो की बोल ना, असं काय झालं आहे, बोल काय झालं. तर त्यावेळी राणी बोलतो की सर तुम्हाला माहिती आहे का, विक्रांत सर आपली फॅक्टरी विकायला निघाले आहेत आणि आजच ती हे डील साईन करणार आहेत. तर त्यावेळी इथे इंद्रा बोलतो की पण तू असं का करतोय. तर त्यावेळी राणी बोलते की मला ते काही माहीत नाही आहे, पण हे पहा मी त्या पेपर्सचे फोटो काढून आणले आहेत. तर आता इंद्राला तिथे फोटो दाखवते आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की हो राणी, तो आपली फॅक्टरी विकायला निघाला आहे. तर त्यावेळी आता या दोघांचंही डोकं बंद पडतं की काय करावं आता, हे सगळं कसं थांबावं. हाच विचार ते दोघेही जण करत असतात आणि त्याचनंतर आता इकडे मेन गेटमधून एक गाडी फॅक्टरीच्या आत येते आणि त्यावेळी आता इथे आबा जे आहे ते गाडीकडे पाहतात आणि त्यावेळी आबांना कळते की हे जे आहे ते बिझनेसमॅन आहेत आणि हे इथे कशासाठी आले आहे हा विचार आता आबांना इथे पडलेला असतो. आबा जे आहे ते लगेचच बाजूला जातात आणि इंद्रा आणि राणीकडे यायला निघतात. त्यांना काही करून हे सगळं इंद्रा आणि राणीला सांगायचं असतं की विक्रांतचं नक्की चाललंय काय.
तर त्यावेळी आबा इथे राणी आणि इंद्राला बोलताना पाहतात. लगेचच इंद्रा राणीपाशी येतात आणि बोलतात की तुम्हाला माहिती आहे का, बाहेर गेटमधून आता कोण आलंय? एक खूप मोठा बिझनेसमन आहे आणि तो इथे कशासाठी आलाय हे मला माहीत नाही आणि आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे. तर आता इथे राणी आणि इंद्रा तेवढ्यातच बोलतात की म्हणजे तो बिझनेसमन याचसाठी आला आहे. तर आता आबा बोलतात की म्हणजे कशासाठी, तुम्हाला नेमकं म्हणायचं आहे काय, मला नाही समजत. त्यावेळी राणी आबांना सांगू लागते की आबा, ते विक्रांत सर आपली फॅक्टरी विकायला निघाले आहेत. हे ऐकून आबांना खूप मोठा धक्का बसतो. आबा बोलतात की हे पहा, हे असं नाही होऊ शकत. मी खूप मेहनतीने ही फॅक्टरी उभी केली आहे आणि मी ती अशी जाऊ देणार नाही. तुम्ही प्लीज राणी आणि इंद्रा काहीतरी करा. तर आबाने राणी आणि इंद्रांवरती सगळं काही सोडलं आहे. तर इकडे राणी बोलते की सर, तुम्ही काळजी करू नका, आपण यासाठी नक्कीच काहीतरी मार्ग काढू. आणि तुम्हाला माहीतच आहे, रामरायाचा आजचा दिवस आहे आणि ते आपल्यासोबत नक्की असतील. तेवढ्यातच असं बोलत असताना ती गाडी आता समोर येऊन उभी राहते. राणी आणि इंद्रा दोघेही जण पाहतात की तो जो व्यक्ती आहे तो आलेला असतो. तो आता गाडीतून खाली उतरतो. इंद्रा त्या व्यक्तीकडे पाहतो आणि त्यावेळी आबांना विचारतो की आबा, आपण ह्याच्यासोबत कसलीही डील केली वगैरे नाही आहे ना? तर त्यावेळी आबा बोलतात की नाही, असं काही मला आठवत नाही. तर त्यानंतर आता इथे तो जो माणूस आहे तो आल्याच मंदिराकडे पाहतो आणि त्याला पाहून ते खूप आवडतं. तर त्याचनंतर आता इकडे तो खूप आनंदी होतो, कारण आज रामनवमी असते आणि त्याच मुहूर्तावर तो डील करण्यासाठी इथे आलेला असतो आणि इथलं वातावरण पाहून तो अतिशय खुश झालेला असतो. सगळीकडेच फोटो आणि ते मंदिर पाहून त्याला अतिशय छान वाटलेलं आहे इथं आल्याच. तर त्यानंतर आता इकडे इंद्रा आणि राणी त्या माणसाच्याच मागे जाऊ लागतात. तेवढ्यात अजित, दादासाहेब, उर्मिला आणि रत्नाई येतात आणि त्यावेळी अजित जो आहे तो इथे इंद्राला आणि राणीला थांबवतो आणि इथे अजित बोलतो की हे काय चाललं आहे, मस्त फिरायचं काम चाललं आहे, कामधंदे सोडून सारखं फिरायचं, हे इथे अजिबात चालणार नाही, नाहीतर अशी शिक्षा देईन की स्वतःची लाज वाटेल, समजलं? इथून पुढे फक्त काम करायचं. तर असं बोलून आता इथे दादासाहेब बोलतात की वा, आता बघ माझा शेर कसा बोलतोय. तर आता या बापाचाच मुलगा शोभतोस तू अजित, असं म्हणत तो लगेचच दादासाहेब अजितचं कौतुक करतो आणि इकडे उर्मिला हे सगळं पाहून हसत असते, कारण इंद्रा आणि राणीचा दोघांचाही अपमान इथे अजितने केलेला आहे. इथे राणीला राग येत असतो, पण तरीसुद्धा राणी गप्प असते आणि हा जो गजा आहे त्याला देखील खूप हसायला येतं, कारण इथे इंद्रा आणि राणीचा अजितने खूप छान प्रकारे त्याला वाटतं की अपमान इथे केलेला असतो. तर त्यानंतर अजित बोलतं की चला दादासाहेब, असं म्हणत दादासाहेब, अजित, रत्नाई, उर्मिला सगळेजण फॅक्टरीमध्ये जायला लागतात आणि ते गेल्यानंतर इथे उर्मिला, रत्नाई त्या दोघांकडेच पाहतात आणि त्या देखील तिथून निघून जातात. तर त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती इंद्राला बोलते की सर, आपल्यालाच काहीतरी करायला हवं, नाही तर विक्रांत सर त्या माणसाच्या सह्या घेतील आणि सगळं काही आपल्या हाताबाहेर जाईल. तर त्यावेळी हे दोघेही जण आता काहीतरी प्लॅन करण्याच्या ह्याच्यात असतात की काहीतरी करायला हवं. राणी आणि इंद्रा जिथे उभे असतात तिथे समोर मालती कचरा गोळा करत असते. तिने सगळा काही कचरा झाडून एकत्र गोळा केलेला आहे आणि त्याच वेळी राणी तिथे येते आणि तो कचरा पाहून तिच्या डोक्यात येतं की हा जर कचरा पेटला तर खूप सारा धूर होईल आणि हा जो कचरा आहे तो विक्रांत सरांच्या केबिनच्या बाहेरच आहे. तर त्यावेळी तिच्या डोक्यात असा प्लॅन येतो की या धुराने त्यांना त्रास होऊ शकतो नक्कीच, असं म्हणत आता ती तिच्या डोक्यात आल्यामुळे लगेचच मालतीकडे पाहते आणि त्या विचारात असते. तर त्यावेळी मालती बोलते की हे बघ बाई, फक्त तुझ्यामुळे आज मला हे सगळं करावं लागतं आहे. फक्त आजचा दिवस मी तुझं ऐकलं आहे, पण इथून पुढे मी अजिबात तुझं ऐकणार नाही. उद्या मी त्या दोघांनाही घेऊन इथून कायमचं निघून जाईन. तर त्यानंतर आता इथे राणी मालतीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मालती बोलते की मला तुझं ना काही ऐकायचंच नाही, असं म्हणत ती तिथून निघून जाते. आणि त्यानंतर राणी बोलते की चला आता आपलं काम करायला हवं. इकडे विक्रांत जो आहे तो त्या व्यक्तीला, बिझनेसमनला केबिनमध्ये घेऊन येतो आणि चांगल्याच प्रकारे स्वागत त्याचं करतो. तर त्यानंतर आल्यानंतर आता इथे विक्रांत बोलतो की हे घ्या पेपर्स, या पेपर्स एकदा वाचून घ्या. तर त्यावेळी आता इथे हा जो व्यक्ती आहे बिझनेसमन, तो बोलतो की खरं सांगू का, तुमची फॅक्टरी मला खूप आवडली आहे आणि तिथलं ते मंदिर वगैरे सगळं काही त्याला आवडलेलं असतं
आणि त्याचनंतर आता इथे विक्रांतने सगळे पेपर्स देखील त्याच्या हाती दिलेले असतात आणि ते वाचून घ्यायला सांगितलेले असतात. तर आता तो बिझनेसमन जो आहे तो लगेचच ते एक एक करून पेपर्स वाचायला घेतो. तो अगदी बारीकाईने ते पेपर्स पाहत असतो. आणि इकडे राणी जी आहे ती सगळ्या कामगारांना एकत्रित करते आणि बोलते की मला सांगा बिडी कोण कोण ओढतं. असं म्हणत आता ते जे सगळे बिडी ओढतात ते बोलतात की आम्ही. तर आता राणी बोलते की मला ना त्या बिड्या हव्या आहेत, प्लीज द्याल का. असं म्हणत आता सगळे एक एक करून त्यांच्याकडे जेवढ्या बिड्या असतील तेवढ्या बिड्या तिच्या हातात देतात आणि त्यावेळी राणीचा प्लॅन सुरू होणार असंच दिसत असतं. तर ती प्रचंड खुश झालेली असते की काहीतरी केल्याने काहीतरी घडणार. तर त्यानंतर आता इकडे हे जे बिझनेसमन आहे ते विक्रांतला म्हणत असते की खरं सांगू का, या पेपर्समध्ये काहीही चूक नाही आहे, अगदी बरोबर आहेत. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की थँक्यू. तर आता इथे तो बिझनेसमॅन बोलतो की चला आता मी या पेपर्सवरती साईन करतो. असं म्हणत तो जे पेपर्स आहे तो साईन करायला घेतो. आणि इकडे ही जी राणी आहे ती आता तो सगळा कचरा त्याला पेटवते आणि अगदी धूर होईल अशा पद्धतीने ती त्याला हलवत असते. तर त्याचनंतर आता इथे राणीने एवढा धूर केलेला आहे आणि त्या आगेमध्ये तिथेच तिने त्या धुरामध्ये त्या बिड्या देखील टाकलेल्या असतात आणि त्यानेच खूप ठसका होतो. तर आता केबिनच्या खिडकीतून ते सगळं काही केबिनमध्ये धूर पांगतो आणि त्यावेळी मालती येते आणि राणीला बोलू लागते की अगं तू काय केलंस हे सगळं आणि तू का कचरा जाळलायस. तर त्यावेळी राणी बोलते की अहो मालती मॅडम, तुम्ही एवढा छान कचरा गोळा केलात आणि जर जो इकडे तिकडे झाला तर तुम्ही पुन्हा हा कचरा गोळा करत बसाल का. तर त्यावेळी मालती बोलते की हिच्यासमोर ना डोकं चालवायलाच नको, तुला जे करायचे ना ते कर बाई, मी चालली. असं म्हणत मालती राणीपासून जाते. आणि त्यावेळी इकडे आता पूर्ण त्या केबिनमध्ये तो धूर पसरलेला आहे. विक्रांतला आणि त्या बिझनेसमनला खूप त्या धुराचा त्रास होतो, ते खोकायला लागतात. तर त्यावेळी तो बोलतो की विक्रांत काहीतरी करा या सगळ्याचं, हे सगळं थांबवा. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हो मी बघतो, थांबा. असं म्हणत आता विक्रांत जागेवरून उठतो आणि त्यावेळी त्या धुरामुळे त्यालाही त्रास होत असतो. तो खिडकीतून पाहतोय की राणीने हे सगळं केलं आहे. तर त्यावेळी तो राणीला आवाज देतो आणि त्यावेळी राणी त्याच्याकडे पाहते. आणि त्याचनंतर आता विक्रांत पुन्हा खिडकीतून आतमध्ये येतो आणि आत गेल्यानंतर त्या समोरच्या बिझनेसमनला म्हणतो की चला तुम्ही थोडा वेळ इकडे बाहेर बसा. असं म्हणत आता विक्रांतने त्यांना तिथे बाहेर बसवलं आहे. आणि विक्रांत जो आहे तो आता राणीकडे खाली येतो आणि खाली आल्यानंतर इथे राणीच्या नावाने ओरडू लागतो की तू हे सगळं का केलंस, तू हा कचरा पेटून का दिलास, तुला कुणी सांगितलं होतं हे सगळं करायला. तर त्यावेळी राणी बोलते की अहो सर, हा जर कचरा पेटवला नसता तर पुन्हा इकडे तिकडे झाला असता. मालती आईनी एवढं सगळं छान झाडलंय आणि त्यामुळेच मी हा कचरा पेटवून दिला. तर त्यावेळी आता इथे विक्रांत अजितच्या नावाने ओरडतो, अजित अजित तुला लक्ष देता येत नाही का, हे बघ ह्या मुलीने काय करून ठेवलंय. तर त्यावेळी अजित बोलतोय की तू हे सगळं का केलंस, मुद्दामून आम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं करतेस ना. तर राणी जी आहे ती बोलते की नाही, माझ्या असं काही डोक्यात पण नव्हतं, ते फक्त इकडे तिकडे होऊ नये म्हणून मी तो कचरा जाळून टाकला. तर त्यावेळी अजित बोलतो की चल तुला चांगली शिक्षाच देतो. तर आता तो राणीचा हात धरून तिला एका रूमकडे घेऊन येतो आणि बोलतो की तुला ना आता या रूममध्येच कोंडून टाकतो आणि बघ मग तू काय करशील. तर राणी बोलते की अहो अजितदादा, तुम्हाला माहिती आहे का, या रूमला आणखीन एक दरवाजा आहे आणि तुम्ही मला जरी कोंडलं तर मी पाठीमागच्या दरवाजाने जाऊ शकते. तर त्यावेळी अजित बोलतो की हो. तर त्या राणी बोलते की हो दादा, तुम्ही कधी कंपनीमध्ये येत नाहीत ना, त्यामुळे तुम्हाला जास्त काही माहिती नाही आहे. तर आता अजित बोलतो की ठीक आहे. असं म्हणत अजित लगेचच त्या रूमला पाहायला जातो आणि आतमध्ये जाऊन पाहतो तर कुठेही त्याला दरवाजा दिसत नाही. तर थोड्याच वेळाने इकडे हा जो बिझनेसमॅन आहे तो बाहेर येऊन पाहतो, बसतो आणि बोलतो की आता जरा बरं वाटते. तर आता विक्रांत बोलतो की पाणी वगैरे घ्या. तर तो पाणी देखील घेतो. विक्रांत आणि ते दोघे जण बसलेले असतात. त्यावेळी विक्रांत बोलतो की चला आता आपण या पेपर्सवरती साईन करू शकतो. तर त्याचनंतर तेवढ्याच तिथे गजा येतो आणि गजा बोलतो की साहेब, सगळेजण तुमची आतुरतेने वाट पाहत आहेत, आजचा आरतीचा मान तुमचा आहे, त्यामुळे चला तुम्ही लवकर चला, सगळं काही तयारी झाली आहे. तर तेवढ्यातच आता इथे क्लायंटला दिसतंय की आता आरतीची वेळ झाली आहे, तर आपल्याला जायला हवं. तर त्यावेळी आता इथे विक्रांत बोलतो की नाही, आपण आरती नंतरही करू शकतो, अगोदर आपण सह्या करूयात आणि नंतर ते करू शकतो ना. तर त्यावेळी इथे समोरचा क्लायंट बोलतो
क्लायंट म्हणजेच तो बिझनेसमन बोलतो की हे पहा, अगोदर देव आणि नंतर काम, तर प्लीज चला आपण अगोदर आरती करूयात आणि मग तर सही करताच येईल आणि त्यानंतर तिथेही तुम्ही अनाऊन्स करू शकता तुम्हाला जर करायचं असेल तर. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की चला आता ऐकावंच लागेल, नाही ऐकलं तर पुन्हा ते हर्ट होतील, असं म्हणत आता दोघेही जण तयार झाले. इकडे हा अजित बोलतो की चल तुला आता ना मी कोंडूनच टाकतो, असं म्हणत अजितने राणीचा हात पकडला आहे आणि तिला त्या रूममध्ये कोंडला आहे. तर त्यानंतर राणी ओरडत असते की प्लीज अजितदादा असं करू नका, पण तरीसुद्धा इथे अजित जो आहे तो तिला कोंडून टाकतो आणि इकडे राणी त्या रूममध्येच कोंडून ओरडत असते. तर अजित पुढे जातो आणि राणी हसू लागते. राणी बोलते की अजितदादा तुम्हाला माहीत नाही, या फॅक्टरीचे सगळे दरवाजे आम्हाला माहीत आहेत, आम्ही कुठूनही बाहेर निघू शकतो. तर त्यामुळेच तिला हसायला येत असतं. तर पुढील भागात इकडे आता सगळ्या कामगारांनी आबांना खांद्यावरती उचलून आणलेलं असतं आणि त्यांनाच तो आरतीचा मान ते देणार असतात. इकडे दादासाहेब प्रचंड खवळले आहेत आणि त्यावेळी आता इथे राणी बोलतं की ही कंपनी फक्त आमचीच आहे आणि ती कंपनी तुम्ही आमच्याकडून हिसकावून घेतली आहे. तुम्ही आमच्याकडून विश्वासघात करून त्या पेपर्सवरती सह्या करून घेतल्या आहेत. ही कंपनी कधीच तुमची नव्हती, तर आम्ही यासाठी कोर्टात देखील जाऊ शकतो. राणी हे सगळं बोलत असते आणि ते बोलणं आता इथे त्या समोरच्या बिझनेसमनने ऐकलं आहे की ही जी कंपनी आहे त्यासाठी या दोघांचे वाद सुरू आहेत. राणी हे सगळं मुद्दाम बोलत असते कारण त्या समोरच्या बिझनेसमननं ही कंपनी खरेदी करू नये म्हणून. त्याला सत्यता कळावी की या कंपनीची सत्यता काय आहे. खरंच ही कंपनी विक्रांतची आहे का जो विकायला निघाला आहे, त्याची ही कंपनीच नाही आहे, तर आपण कोर्टाने सगळं काही करू शकतो, राणी असं सगळं म्हणत असते. तर आता याच कारणामुळे आता तो समोरचा बिझनेसमन ही डील कॅन्सल देखील करू शकतो आणि तो याच विचारत आहे. त्याचे एक्सप्रेशनसुद्धा असेच असतात. तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.